तर आम्ही आलेलो आहोत आमच्या देगाव येथील शेतामध्ये आणि या शेताचा गट नंबर आहे 97, देगावचा 97 आणि या जमिनीचे मालक आहे जयश्री दौलतसिंग रस्ते आणि या शेतात पूर्णपणे चिखल आहे, पाणी लागलेलं दिसते आणि हा जो कॅमेरा आहे किंवा मोबाईल स्टँड आहे तर ह्याला सेल्फ ट्रॅकिंग मोड आहे. म्हणजे जसं मी फिरतोय तसं हा पूर्ण वरचा जो मोबाईल आहे किंवा कॅमेरा आहे तो फिरणार आहे माझ्या दिशेनं, त्यांच्या दिशेनं. आणि कारण रिमोट आणि ब्ल्यूटूथ वगैरे तर हे असं सोय असलेली इकडं तर ह्या असं एकंदरीत त्याचा मोड आहे आणि पूर्ण राऊंड आपण 360 डिग्रीचं पूर्ण रेकॉर्डिंग करू शकतो. तर समोरच्या बाजूला रेकॉर्डिंग चालू आहे आणि असं हे मी एकदा पूर्ण राऊंड वाटलेच घेतो. फक्त याला स्पीड जी आहे ती मर्यादित हळू असलं पाहिजे तर हा पूर्ण राऊंड घेतोय. असं 360 पूर्ण फिरणार आणि म्हणजे आपल्याबरोबर कोण असेल नसेल तर सेल्फी मोडमध्ये आपण याचं पूर्णपणे रेकॉर्डिंग करू शकतो. तर असा हा सेल्फी मोड म्हणजे सेल्फी किंवा इवन पाठीमागच्या बाजूला सुद्धा तिकडचं सुद्धा आपण पूर्ण रेकॉर्डिंग करू शकतो. म्हणजे आता समजा मी हा सेल्फी मोड बदलला तर मी एवढं आत्ता जे आहे झालेलं तेवढं रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि आपण थोडंसं रेकॉर्डिंग चालू केलेलं टायमिंग सुरू झालेलं आहे. आणि हे जे रेकॉर्डिंग आहे तर आता हा पाठीमागचा कॅमेरा चालू आहे. खुशी फिरती म्हणून नाही, तुम्ही तिकडे थांबा. हां, तर आता हा तुमच्याकडे येणार आणि तुम्ही बोलताय ते पण रेकॉर्डिंग होईल. हो, आणि अवनी जरा दिसत नाही, अवनीची उंची कमी पडते तर अवनीला जर थोडंसं उचलून घ्या. तर हा तुम्ही पूर्ण रेकॉर्डिंग मध्ये दिसताय. मी जसं फिरतोय तसं हे तुम्ही आता चौघ मला दिसताय व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला आता सहकार्याची कुठल्याही गरज नाहीये, गरज नाही. एकटाही घेऊन हो हो हो. तर तेवढ्यासाठीच हे घेतलंय की मी समजा कुठे आहे, मी एखाद्या सांगायचं ड्रायव्हरला वगैरे की बाबा इकडे कर तिकडे कर, तर मला माझ्या समोरच्या बाजूचं पण रेकॉर्डिंग करायचं आहे तर मी या कॅमेऱ्याचा सहाय्याने करू शकतो किंवा मला माझ्या बाजूचं करायचं आहे. म्हणजे जे लोक सोलो ट्रॅव्हल करतात सोलो ट्रॅव्हल साठी त्यांच्यासाठी चांगलं खूप चांगलं आहे हे. आणि ह्याची उंची कमी जास्त होते, अगदी 6-7 फुटापर्यंत जवळजवळ 6 फुटापर्यंत ह्याची उंची वाढते स्टँडची टोटल. आणि हा मला ट्रॅक करणार आहे. मी असा हात केला होता त्यामुळे ते मध्येच थांबलं होतं. तर मला आता असं चिन्ह केलं का ट्रॅक करणार. म्हणजे ते थांबलं होतं काय माहित आहे का, मी बोलता बोलता असा हात केला त्यामुळे ते थांबलं, बंद झालं तर रेकॉर्डिंग. तर मी फक्त असं केलं का रेकॉर्डिंग सुरू झालं. म्हणजे त्याची खुशीनं जाऊन पुढं अजून हा तर मागे सर हे चालू झालं ट्रॅकिंग. तर हा ह्याचा फायदा आहे. तर मी थोडंसं थांबवतो आणि ह्याला आता लॉक मोड सुद्धा आहे. म्हणजे हे खालच्या बाजूला लॉक केलं आपण तर हे फिरणार नाही. म्हणजे समजा मी आता काही चिन्ह केलं, असं केलं तर ते तेवढंच चालू होणार पण तिथंच राहणार ते. नाही फिरणारच नाही ते. नाही फिरतंय नाही, लॉक केलं होती मी. खुशी पारशील खुशी तुला मला नानासोबत नको 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 थांब 2 मिनिटं. नाना पहिल्यांदा बघतात ना, ट्राय करून माहित काहीतरी नाही. प्रॉब्लेम लॉक आहे की पण ते लॉक मोड मध्ये फिरायलाच नाही पाहिजे. फिरतंय. परत एकदा खाली करून बघ. हे सेल्फी मोड साठी आहे. लॉक करा ना खाली एकदा. हा बघा बरं फिरते का. चालू झालं. खालनं फिरवायला लागले हे. नाही वरूनच फिरते. हा, म्हणजे ते ऑपरेट होत नाही व्यवस्थित. आजच आलंय ना हे. हा मग चेंज म्हणजे काय गोष्टी चेंज करून नाही बघू काय काय होतंय ते. तुझ्यावर डिपेंड नाही आहे रिमोटवर. अवनीचा आता चालताना व्हिडिओ घेतो बरं का. चल 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 पुढे चल, तू पुढे चल, तू पुढे चल. तुला दिसते तू दीदी मम्मा. आपलं पण घेऊ शकतो इकडे पावलं चालत असताना असं. खरंच आहे. हा
बरोबर. कसे दिसते? छान दिसते एकदम. चला बघा बरं कसं दिसते. मग लय भारी दिसते. छान आलं एकदम. सरळ आता जाऊ दे सूर्य पण दिसते. जाऊ दे मागे जाऊ दे तसं. मागे जाऊ दे सूर्याकडे जाऊ दे. तिकडं फिरवा की तिकडं फोन. सूर्याकडे फिरवा. हा सनसेट दिसतो बस असंच जाव. या हाताला घ्या तुमच्या. या हाताला घ्या. हा दिसतोय sunset. येतो तो दिसतोय का? आणि तिकडे ठीक आहे.